कोण म्हणतं व्हेज बिर्याणी नसते, व्हेज पुलाव असतो. या पद्धतीने जर केली तर चिकनच्या बिर्याणीला सुद्धा मागं सरकवेल, आणि ते पण तंदुरी स्मोकी फ्लेवरमध्ये. एका भांड्यामध्ये गाजर, बटाटा, वाटाणा, फ्लावर, टोमॅटो, मिरची, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, कॅप्शनमध्ये मेन्शन केले सर्व सुके मसाले टाकायचे, दही टाकायचे, सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता त्याला तंदूर स्मोक द्यायचंय. एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा टाकायचा, त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे सगळा धुरा आता आहे तो भाज्यांना लागेल. तोपर्यंत एका बाजूला राईस शिजवून घेऊया. इथं मी अर्धा तास भिजत घेतलेला तांदूळ खड्या मसाल्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित 90% शिजवून घेतलेला आहे. शिजवून घेतल्यानंतर त्याला चाळणीमध्ये काढून व्यवस्थित नितळत ठेवायचा. आता तोपर्यंत इकडे कांदा भाजून घेऊया आपण. उभा पातळ चिरलेला कांदा गरम तेलामध्ये मी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे. व्यवस्थित नितळून बाहेर काढायचा. आता यातच फोडणी द्यायची आहे. त्यात मी जिरा आणि तमालपत्र टाकलं, व्यवस्थित मॅरिनेटेड केलेल्या भाज्या टाकल्या, पनीर टाकलं, फ्राईड केलेला कांदा टाकला आणि एक झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. भाज्या शिजल्या की व्यवस्थित मिक्स करायचं, त्याच्यावरती फ्राईड केलेला कांदा टाकायचा, तूप टाकायचं, शिजवून घेतलेल्या सर्व राईसचं एक लेअर देऊन घ्यायचं, व्यवस्थित सगळीकडे पसरायचं, त्याच्यावरती तूप टाकायचं, हवं असल्यास केसरच्या काड्या टाकायच्या, येलो कलर टाकून घ्यायचा, फ्राय केलेला कांदा टाकायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाकण ठेवून एक 5 मिनिटं परत दम देऊन घ्यायचा. आणि खूप कमी वेळामध्ये आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. याची डिटेल रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. यूट्यूब चॅनलची लिंक माझ्या बायोमध्ये नक्की जाऊन चेकआउट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि ते फॉलो पण करा.